नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत नांदगाव येथे उभारण्यात आलेल्या 3 मेगावॅट तसेच विंग येथे उभारण्यात आलेल्या 2 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते पार पडला। प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत कराड तालुक्यातील नांदगाव येथे 3 मेगावॅट आणि विंग येथे 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरण पूरक असून परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। नांदगाव, मनव, कालवडे, कासार शिरंबे, मालखेड आणि बेलवडे बुद्रुक या गावांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार आहे। या सौर ऊर्जा प्रकल्पामधील शेतकऱ्यांना आता शेतीसाठी दिवसा 8 तास 3 पेज वीज उपलब्ध होणार आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी धावपळ आणि त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। मेघा कंपनीने हा प्रकल्प उभारला असून शाश्वत ऊर्जा आणि शेती विकासाचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। यावेळी संबंधित शासकीय अधिकारी, प्रकल्पाचे लाभार्थी, शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण उपस्थित झालेलो आहे। प्रधानमंत्री साहेबांचं स्वप्न आहे की देशामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी सोलर इन्स्टॉलेशन व्हावे आणि सोलरच्या माध्यमातून ज्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो ती गावाकडच्या शहरामधल्या लोकांना उपलब्ध व्हावी। नागरिकांना सोलर एनर्जीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आता या देशामध्ये बघायला मिळतात। प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा राहतोय। मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाच्या एका मोठ्या कंपनीने ही गुंतवणूक करण्याचा निर्णय केलेला आहे आणि निश्चित स्वरूपी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना फायदा या योजनेच्या माध्यमातून होणार आहे। 7 पंप हे म्हणजे त्याला विजेचं बिलच भरावं लागणार नाही अशा पद्धतीचं आता मला सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं ह्या प्रकल्पाबरोबर अजून एक प्रकल्प विंगच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळं 5 मेगावॉटच्या प्रकल्पांचं प्रत्यक्ष उद्घाटन आज होतंय। ह्या 5 मेगावॉटसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या मोडखाली गुंतवणूक होते, म्हणजे खाजगी कंपनीनी पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट करण्यासाठी गुंतवणूक करायची, कारण शेवटी सगळी ग्रीडला ही वीज जाणार आहे आणि साधारणतः थंब रूलप्रमाणे 20 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आज या मतदारसंघामध्ये होते। निश्चित स्वरूपी याचा फायदा वीज बिलाच्या बाबतीमध्ये ज्या 7 पंपांचं वीज बिल आता आकारण्यातच येणार नाही त्यावर आधारित असणाऱ्या ग्राहकांना पण होणार आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आणखीन अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कशी आपल्याला आणता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू।